नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मला वाशीच्या एपीएमसी मार्केटला जायचं होतं, म्हणून सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरून घेतली आणि 2 टायमाचा स्वयंपाक करून ठेवला। सकाळपासून इतकी सगळी तयारी करून वाशीच्या एपीएमसी मार्केटला आलो आणि मार्केटमधून येऊन पाहते तर काय मार्केट बंद करायला घेतलेलं। ऍक्च्युली मार्केटमध्ये आज 3 अपॉइंटमेंट होते आणि 3ही अपॉइंटमेंट म्हणजे कॅन्सल झाल्या, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं आज निधन झालं होतं, त्यामुळे मार्केट सगळं बंद करायला घेतलं होतं। तर संपूर्ण मार्केट बंद होत होतं, त्यामुळे काही शॉपिंगही करायला मिळाली नाही, म्हणून आम्ही तसेच घरी निघालो। तर असंच जाता ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये मी फोन केला आणि तिथे मी अपॉइंटमेंट बुक केली। ऍक्च्युली 4 दिवसानंतर इथे अपॉइंटमेंट होती, पण माझ्या रिक्वेस्टमुळे त्यांनी आज शूट करून घेतलं। एकदा जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत झाली की नंतर मार्केटमध्ये नवीन मिरच्या येतात। ऍक्च्युली आज वाशी मार्केटमध्ये मसाल्यांचे मला 2 ब्लॉग करायचे होते, पण तिथलं शूट आज राहून गेला। तर चला ते नाही तर हे काहीतरी आज काम झालं आणि इथे माझा मसालाही तयार झाला। तर इथला शूट आवरून झाल्यानंतर माझ्यासाठीही मी इथे मिरच्या खरेदी केल्या आणि इथेच मसाला तयार केला। नेहमी मी चक्कीवर मसाला तयार करते, पण पहिल्यांदाच मी आज इथे डंकर मसाला तयार केला। तर दरवर्षीप्रमाणे संजिरी मसाला सेंटर मधून मी मसाला तयार केला आणि इथून काही मसाल्याची खरेदीही केली। तर सध्या मार्केटमध्ये मिरच्यांचे काय काय रेट आहे ते तुम्हाला आता मोठ्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। ऍक्च्युली येताना मी टिफिन आणला होता, पण खायला कुठेच वेळ मिळाला नाही, म्हणून इथे कुंजीवर मध्ये मस्तपैकी वडापाव खाल्ला। तर आमचा खाऊन झाल्यानंतर मुलींनाही पार्सल घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो। तर भिवंडीला जाता जाता आद्याचा स्कूल टाइम पण झाला होता, म्हणून तिला पहिले पिकअप केला आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो। तर मंडळी, या ठाण्याच्या मसाला मार्केटमधून मी काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला बाय बाय।